नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी STI रोहिदास चोंदे पाटील या ठिकाणी आज आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल त्याच्यातील मानवी भूगोलातील लोकसंख्या ज्याला आपण 2001 ते 2011 याच्यामधील लोकसंख्येतील जो काही हे आहे तुलनात्मक भाग आहे तो आणि स्थलांतर त्याच्या संदर्भातले मुद्दे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील मग अनुसूचित जाती जमाती हे सगळे याच्यावर जे काही प्रश्न पुन्हा विचारले गेले आहेत असे 100 प्रश्न आपण कव्हर करणार आहोत आणि या 100 सोबत आणखी इतर जे काही मी तुम्हाला उपप्रश्न विचारणार आहे असे एक जवळपास 200 प्रश्नांचं रिव्हिजन मित्रांनो तुमचं या लेक्चरमध्ये होणार आहे। तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा, नक्कीच तुम्हाला खूप फायदा येथे झालेला असणार आहे। बघा, पहिलाच प्रश्न आहे की माथेरान या ठिकाणी कोणत्या प्रकारची वस्ती आहे अशा स्वरूपाचा प्रश्न सरळ आहे। ऑप्शनमध्ये 4 ऑप्शन तुमच्या समोर होते, त्याच्यामध्ये लगेच ओळखू येणार होतं की माथेरानमध्ये कोणती वस्ती असणार आहे। कारण की माथेरान हे एक थंड हवेचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी आपण बघतो आहे एक डोंगराळ भाग असणार आहे, नावातच होतं डोंगर माथा वस्ती। आता मित्रांनो इथे तुमच्यासाठी प्रश्न, माथेरान कोणत्या जिल्ह्यात आहे लगेच तुम्हाला आठवलं पाहिजे। ज्यांना माहीत आहे त्यांनी या ठिकाणी कमेंट करा। पुढे आपण या ठिकाणी जाऊ आणि माथेरान संदर्भात आपण आणखी एक मागील लेक्चरमध्ये बघितलेलं आहे की या माथेरान हे असं एकमेव थंड हवेचं ठिकाण आहे महाराष्ट्रातील की ज्या ठिकाणी आपण रेल्वे सेवा सुरू केली आहे। काय रेल्वे सेवा सुरू केली आहे, तिथपर्यंत रेल्वे गेलेली आहे, तेही लक्षात ठेवा। पुढचा आहे की महाराष्ट्रामधील 60% गोंड जमात ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो? उत्तर याचा आहे चंद्रपूर जिल्हा। आपल्याला माहित आहे पूर्व विदर्भामधील चंद्रपूर या ठिकाणी गोंड जमात ही जवळपास 60% आपल्याला आढळते। पुढे आदिवासींसंदर्भात विविध विधानं होते आणि योग्य विधानं तुम्हाला निवडायची होती। आदिवासी जमाती संदर्भात बघा, आदिवासी हे धर्मावर विश्वास ठेवतात आणि त्याप्रमाणे जगतात असं पहिलं विधान होतं मित्रांनो। अगदी बरोबर। तुम्ही जर बघितलं तर नंदुरबार, ठाणे, पालघर सारख्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी जर तुम्ही गेलात, परंतु आता या विधानाला थोडासा छेद दिला जातो आहे आजच्या परिस्थितीमध्ये। कारण की जे काही आदिवासी समाजातील आपले बांधव शिकलेले आहेत, पुढे गेलेले आहेत, ज्यांनी प्रगती केली आहे, त्यांचं थोडंसं या मुद्द्यावर थोडेसे ते आधुनिक झालेले आहेत हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं। पुढे आदिवासी हे लहान प्रदेशामध्ये राहतात आणि लहान घरांमध्ये राहतात, हा एक मुद्दा मित्रांनो। नक्कीच हे सुद्धा विधान बरोबर आहे। कारण काय, कारण आपण बघतो आदिवासी समाज हा थोडासा मागासलेला आहे कुठेतरी, ज्या ठिकाणी प्रगतीचा अभाव आपण म्हणतो त्या ठिकाणी राहणारी बहुसंख्य लोकसंख्या यांच्यातील आहे आणि त्यांना हे 2 विधानं लागू होतात। पुढे आहे ठाणे जिल्ह्यामध्ये कोणत्या अनुसूचित जमाती आहेत? बघा, ठाणे जिल्ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर वारली, गोंड आणि मल्हार कोळी या 3 जमाती तुम्हाला ठाण्यातील लक्षात ठेवायच्या आहे। तुम्ही पाड्यावरचा चहा हा एक धडा तुम्हाला कदाचित लहानपणी असेल किंवा तुम्ही पुस्तक वाचलं असेल, पाड्यावरील चहा, परुळेकर, गोदावरीताई परुळेकर ज्यांनी महत्त्वाचं काम केलं होतं ठाण्यामध्ये, तर ती वारली जमात अत्यंत महत्त्वाची अशी ही वारली जमात तुम्हाला इथे लक्षात ठेवायची आहे। पुढे होलार जमात कुठे आहे मित्रांनो? तर होलार जमात ही पूर्व महाराष्ट्रात आहे। आता पूर्व महाराष्ट्र म्हणलं की तुम्हाला एक विदर्भातला बराचसा भाग त्या ठिकाणी कव्हर होतो। पुढे डोंब कैकाडी जमात कुठे आहे? तर ही जमात मध्य महाराष्ट्रामध्ये आहे, हेही आपल्याला लक्षात घ्यावं लागतं। आणखी एक प्रश्न या ठिकाणी लोकसंख्येला धरून, तो म्हणजे HDI ज्याला आपण ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणतो। या ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्समध्ये ठाणे आणि मुंबई हे 2 ठिकाणं असे आहेत महाराष्ट्रातील की यांचा हा निर्देशांक 0.8 पेक्षा जास्त आहे। ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मित्रांनो, इथे एक प्रश्न रिपीट करतो आपला जो आधी झालेला आहे, थोडासा अर्थशास्त्रामधील तो घटक म्हणूया। HDIचा विकास, या निर्देशांकाचा विकास कोणी केलेला आहे? जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे। जुन्या विद्यार्थ्यांनी उत्तरसुद्धा दिले आहे। एक भारतीय शास्त्रज्ञ आणि एक पाकिस्तानी शास्त्रज्ञ आहे ज्यांनी HDI हा निर्देशांक विकसित केला आणि तो कधी विकसित केला हा सुद्धा इथलचा एक मुद्दा आहे। पुढचा प्रश्न आहे की विविध जमाती आणि त्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये कोणती जमात ही सर्वाधिक आहे असं आपण म्हणू शकतो। बघा, गोंड जमात जर तुम्ही बघितली तर चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये ही आपल्याला त्या ठिकाणी आढळते। त्यानंतर भिल्ल जमात धुळे आणि नंदुरबारमध्ये मुख्यतः हिचा आढळ किंवा वास्तव्य आपल्याला दिसून येतं। पुढे कोरकू आहे, कोरकू जमात ही अमरावतीमधील महत्त्वाची जमात। मित्रांनो, हा प्रश्न बऱ्याच वेळेस रिपीट झालेला आहे, अमरावतीमधील कोरकू जमात। पुढे वारली जमात ठाणे जी आपण पाहिलेलं आहे। पुढे आपण जाऊया, या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर प्रश्न असा आहे, ग्रामीण वस्तीवर परिणाम करणारा घटक कोणता?
ग्रामीण भागामध्ये ज्या काही वस्त्या आपण बघतो, गावं वसलेली असतात, याच्यावर सगळ्यात जास्त परिणाम करणारा घटक कोणता, तर तो पाण्याची उपलब्धता. मित्रांनो, बरेचसे घटक असतात ज्या घटकांवर आधारित वस्ती वसली जाते, म्हणजे रोजगार असेल, त्यानंतर शेतीचं त्या ठिकाणचं सुपीकता वगैरे असेल, गाळाचा प्रदेश असेल. आपण बघतो गाळाच्या प्रदेशामध्ये वस्ती ही दाट असते, परंतु या सगळ्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो तो म्हणजे पाणी. कारण तुम्ही जर बघितलं जुन्या संस्कृती, हडप्पा, मोहनजोदडो वगैरे, या सगळ्या संस्कृतींचा उदय आणि विकास हा एका नदी क्षेत्रामध्ये झालेला आहे, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. त्यानंतरचा सोपा प्रश्न या ठिकाणी पुन्हा पुन्हा आलेला, तो म्हणजे आदिवासींचा जिल्हा कोणता. मित्रांनो, तो आदिवासींचा जिल्हा म्हणून आपण नंदुरबारला ओळखत असतो. पुढे जर बघितलं तर केंद्राने अति मागास जमात म्हणून चंद्रपूरमधील एक जमात घोषित केली आहे. तिचं नाव काय, तर ती माडिया गोंड जमात आहे. हिला अति मागास जमात म्हणून घोषित केलं आहे. चंद्रपूरमध्ये मुख्यतः ही जमात आढळते. त्यानंतर मित्रांनो, आता हे आदिवासींचा जिल्हा, हे पोलीस भरती, सरळ सेवेच्या एक्झाम्सला वारंवार येणारे प्रश्न आहेत. परंतु थोडंसं तुम्ही राज्यसेवा आणि PSI-ST ASOच्या एक्झाम जर बघितल्या तर तिथे एक प्रश्न आता लेटेस्टमध्ये सातत्याने विचारला जातो आहे. तो म्हणजे काय, त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये आदिवासी जमातीचे एक जोडपे दिले जाते आणि खाली ऑप्शन दिले जातात की हे जोडपं कोणत्या जमातीचं आहे. मग ते ओळखायचे कसे, खूप कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे तो, बरेच जण त्याला सोडूनही देतात. तर बघा, आतापर्यंतचे जे प्रश्न आलेले आहेत त्यानुसार मी काही ठोकताळे त्या ठिकाणी तयार केले आहे, ते तुम्ही लक्षात घेऊ शकतात. या ठिकाणी गोंड जमात जी आहे मित्रांनो, याच्या आधी जे MPSCने उत्तर दिलं आहे, गोंड जमातीचा जे काही जोडपं आहे त्याच्यातल्या पुरुषाकडे ढोलकी दर्शवलेली आहे. म्हणजे याच्यानंतर जर ढोलकी असलेलं जमातीचं जोडपं जर दाखवलं तर मला असं वाटतं गोंड हे ऑप्शन तुम्ही निवडू शकतात. त्याच्यानंतर तोडा जमात आहे मित्रांनो, या तोडा जमात जे आहे ना, तो पुरुष जो आहे तो त्या महिलाच्या गळ्यामध्ये काहीतरी घालतो आहे, अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी दर्शवलेलं आहे. बघा, आपण तुम्ही जर मराठवाड्यातले असाल विशेष तर ते लहानपणी वगैरे जुन्या काळामध्ये गळ्यामध्ये असं तोडा घालायचे, असं एखाद्याला काही आजार वगैरे झाला, जुन्या त्या अंधश्रद्धेचा भाग म्हणू आपण, ते तोडा घालायचे गळ्यामध्ये, असं काहीतरी घालायची. तर त्यावरून लक्षात ठेवा, गळ्यामध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या गळ्यात माळ घातल्यासारखं करतो आहे, असं जर चित्र आलं तर तुम्ही ते तोडा जमातीचं म्हणून त्या ठिकाणी उत्तर देऊ शकतात. पुढे भिल्ल जमाती संदर्भात काय लक्षात ठेवायचं, आतापर्यंत जे उत्तर दिलेलं आहे MPSCने त्यानुसार भिल्ल जमातीचं जे जोडपं दर्शवलेलं आहे मित्रांनो, त्या भिल्ल पुरुषाच्या खांद्यावर एक आडवी काठी धरलेली त्या ठिकाणी दर्शवलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही ती एक खुणगाठ या ठिकाणी बांधू शकता की बाबा असं जर आलं तर मग ते भिल्ल जमातीचं जोडपं त्या ठिकाणी आहे. अशा पद्धतीने काही ठोकताळे तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिकावरून लक्षात घ्यावे लागतील. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो थोडासा ब्रॉड आहे पण महत्त्वाचा, की आदिवासी जमात कशी ओळखायची, आदिवासी जमातीचे एक साधारण वैशिष्ट्ये काय आहेत मित्रांनो सगळ्या जमातींचे. तर बघा, ज्या ठिकाणी पहिलं म्हणजे आदिकालीन अशी वैशिष्ट्ये त्यांच्यामध्ये आपल्याला आढळतात. थोडासा आपला जो आधीचा जुना जो काही मानवी समाज होता त्याच्यातील वैशिष्ट्ये बरेचसे आपल्याला या जमातीमध्ये आढळतात. पुढे भौगोलिक एकटेपणा हा एक दुसरा मुद्दा आहे. आता याच्यात एक मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो, आता हा व्हिडिओ ऐकणारे, लेक्चर बघणारे मित्र, अनुसूचित जमातीचे अनेक मित्र असू शकतात माझे. हे जे लक्षणं आहेत ते खरं म्हणजे आदिवासी जमातीमध्ये जे अत्यंत मागास भागामध्ये राहत आहेत, अजूनही विकासापासून वंचित आहे, अशा व्यक्तींसाठी लागू पडत आहेत. बरेचसे आपले बांधव आदिवासी जमातीमधील आता शहरामध्ये स्थायिक झाले आहेत, चांगल्या पदांवर काम करत आहेत. त्याच्यामुळे हा एक जुन्या संस्कृतीचा आपण अभ्यास करतो आहोत असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर जे काही परस्पर संबंध असतात, सामाजिक संबंध वगैरे आपण म्हणू, एकमेकांशी बोलणे चालणे, यामध्ये थोडासा लाजरेपणा असतो आदिवासी जमातीमध्ये, तो एक लक्षात घ्यावा लागेल. आणि पुढचं मागास पण म्हणू आपण, जे काही शैक्षणिक इतर प्रगती आहे, आर्थिक राजकीय, त्यामध्ये सुद्धा ही जमात मागास आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. पुढचा मुद्दा आहे की विखुरलेल्या वस्त्या नेमक्या कुठे असतात, कोणकोणत्या प्रदेशामध्ये महाराष्ट्रात विखुरलेल्या वस्त्या आढळतात. तर बघा, डोंगराळ प्रदेश या ठिकाणी विखुरलेल्या वस्त्या असतात, कारण की जमीन जी आहे त्या ठिकाणी मोठा उतार वगैरे असू शकतो, झाडं झुडपं असू शकतात, डोंगर, दर्या, ओहोळ वगैरे, त्यामुळे डोंगराळ प्रदेशामध्ये विखुरलेल्या वस्त्या असतात. पुढे कमी पावसाचा प्रदेश, आता कमी पावसाच्या प्रदेशात का विखुरलेल्या, कारण की ते पाऊस कमी असल्यामुळे जे काही साधनं आपण म्हणतो ते कमी उपलब्ध होतात, सुपीकता नसते, जमिनीत पीक येत नाही, म्हणून लोक थोडे म्हणजे कमी संख्येत असतात, तिथे घनताच कमी असते. आणि त्यानंतर कोकणासारख्या ठिकाणी सुद्धा आपण बघतो विखुरलेल्या वस्ती आहे, त्याच्या शेतामध्ये, मळ्यामध्ये प्रत्येकजण घर बांधतो आहे. कोकणासारख्या भागात सुद्धा आपण बघतो नद्यांचं प्रमाण आहे,
थोडंसं डोंगराळ भागसुद्धा आहे, त्यामुळे तिथे विखुरलेले असते. तर तो एक प्रश्न तुमचा इथे क्लिअर होतो आहे. त्याच्यानंतर खेड्याचा आकार हा कशानुसार ठरतो, हा एक लोकसंख्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रश्न आहे, की एखादं खेडं लहान आहे की मोठं आहे हे कसं ओळखणार तुम्ही? तर किंवा ते खेडं कसं काय लहान राहतं आहे किंवा मोठं होऊ शकतं एखादं खेडं, हे कोणत्या बाबींवर अवलंबून असतं? तर बघा, पहिला मुद्दा तेथील लोकसंख्या किती आहे, बरोबर, सध्याची लोकसंख्या तेथील किती आहे त्यानुसार. दुसरं, त्या लोकसंख्येला त्या लोकसंख्येच्या गरजा भागवणारी त्या भूमीमध्ये क्षमता आहे का तिथलच्या, त्याच्यानुसार त्या खेड्याचा आकार ठरणार आहे. पुढे प्राकृतिक मर्यादा तिथे काही आहेत का, तिथे बाजूला डोंगर, दर्या, इतर काही गोष्टी आहेत का. त्याच्यानंतर जमिनी संदर्भातले मुद्दे आहेत, की जमिनीचा सुपीकपणा, नापीकता, हे सगळे मुद्दे त्या ठिकाणी खेड्याच्या आकाराशी संबंधित आहे किंवा खेड्याचा आकार ठरवण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. पुढे महाराष्ट्रामध्ये विविध भाषा बोलणारे जे लोक आहे त्यांच्या संदर्भातला हा प्रश्न आहे, की कोणती भाषा बोलणारे लोक हे सर्वाधिक आहे. सरळ आहे, सर्वाधिक भाषा बोलणारे तर मराठी असणार आहे. 2 नंबरची भाषा बोलणारे, द्वितीय नंबरवर ती हिंदी भाषा बोलणारे आहे आणि तिसऱ्या नंबरवर महाराष्ट्रात बोलली जाते ती उर्दू भाषा. मित्रांनो, इथे एक विधान असंही विचारलं होतं, की महाराष्ट्रामध्ये गुजराती, तेलुगू, कन्नड आणि सिंधी या 4 भाषा बोलणाऱ्यांचे प्रमाण हे उर्दू भाषा बोलणाऱ्यांच्या प्रमाणापेक्षा कमी आहे. म्हणजे 4 भाषिक जेवढे आहेत यांच्यापेक्षा जास्त भाषिक हे उर्दू आहेत. हा एक वेगळा प्रश्न इथे आलेला आहे आणि तो आपल्याला नीट लक्षात ठेवावा लागणार आहे. पुढे आहे वस्तीस्थानी. बघा, कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीची वस्ती तयार होते या स्वरूपाचा हा प्रश्न आहे. म्हणजे चांदणीकार वस्ती कुठे तयार होते, तर ज्या ठिकाणी अनेक रस्ते मिळतात. त्रिकोणाकृती वस्ती कुठे तयार होते, तर जिथे 2 नद्या किंवा 2 रस्ते मिळतात तिथे त्रिकोणाकृती वस्ती तयार होते. पायऱ्यांची वस्ती कुठे तयार होते, तर पर्वत उतार आहे त्या ठिकाणी पायऱ्यांची वस्ती तयार होते. आणि सरळ रेषेतील वस्ती कुठे तयार होते, तर ज्या ठिकाणी अरुंद दऱ्या आहेत अशा ठिकाणी सरळ रेषेतील वस्ती तयार होत असते. पुढे जर आपण बघितलं तर कोकणातल्या मासेमारी संदर्भातला प्रश्न आहे, की कोकणामध्ये मासेमारी जास्त चालते ही का, किंवा त्याच्यासाठीचे पूरक घटक कोणते आहे. सरळ आहे पहिला मुद्दा, विस्तीर्ण असा समुद्रबूड किनारा आहे त्या ठिकाणी, कारण तो किनारा असला पाहिजे, समुद्रबूड जमीन असली पाहिजे. दुसरं, सहकारी संस्थांचा विकास झाला आहे, जे भांडवल वगैरे पाहिजे ते या ठिकाणी चांगलं भेटतं आहे. आणि सहकारी आधार आहे, म्हणजे सहकाराचा मोठा वाटा येथील मासेमारीच्या विकासामध्ये आहे, हे लक्षात घ्यावं लागतं. आता अंतर्गत स्थलांतर कशाला म्हणायचं, हा एक प्रश्न या ठिकाणी आहे. अंतर्गत स्थलांतर म्हणजे देशातल्या देशामध्ये स्थलांतर होतं आहे. समजा UPमधून मुंबईला लोक येत आहेत किंवा कर्नाटकमधून महाराष्ट्रात लोक येत आहेत, हे देशातल्या देशात जे स्थलांतर होतं याला अंतर्गत स्थलांतर असं आपण म्हणत असतो. मग हे जे स्थलांतर होत असते लोकसंख्येचे, या स्थलांतराचे काय परिणाम होतात मित्रांनो, त्या संदर्भातला प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. पहिला मुद्दा, लिंग गुणोत्तरामध्ये बदल होतो. कसा, समजा तुम्ही या ठिकाणी मुंबई आहे आणि इकडे UP आहे, UPचे लोक समजा इथे मुंबईला येऊन राहू लागली. आता मुंबईला UPतून जे येणार आहे याच्यामध्ये पुरुष असणार की महिला, मुख्यतः तर पुरुष असणार. याच्यामुळे काय होतं आहे, इथे जे आहे लिंग गुणोत्तराचं प्रमाण कमी होतं आहे, इथे पुरुषांची संख्या वाढून जाते मुंबईमधील, आणि इकडे UPमधील पुरुषांची संख्या घटून जाते. म्हणजे इथे लिंग गुणोत्तर हे चांगलं दिसतं, या ठिकाणी लिंग गुणोत्तर मुंबईमध्ये घटतं, ते आपल्याला लक्षात येतं. पुढे आर्थिक बदल होतात. ज्या ठिकाणी स्थलांतर झालेलं आहे तेथील उद्योगधंदे वगैरे वाढीस लागतात. समजा UPचे लोक मुंबईला आले, मुंबईमध्ये उद्योगधंदा वाढीला लागतो आहे, तेथील आर्थिक विकास होतो आहे, परंतु UPचा विकास कुठेतरी खुंटतो आहे. त्याच्यानंतर जन्ममृत्यू दरामध्ये फरक पडतो. लोक ज्या ठिकाणी स्थलांतरित होऊन आले आहे तेथील मृत्यूदर वाढू शकतो. हाही मुद्दा तुम्हाला लक्षात घ्यावा लागतो. पुढे जर बघितलं आपण तर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक स्थलांतर हे कुठून होते किंवा कोणत्या राज्यातून सर्वाधिक लोक महाराष्ट्रामध्ये येतात, तर याचं उत्तर आहे की UP, उत्तर प्रदेशमधून मित्रांनो सर्वाधिक स्थलांतर महाराष्ट्रामध्ये होतं आणि त्याच्यातही पुरुषांचं स्थलांतर जे आहे ते महाराष्ट्रामध्ये होतं आहे. पुढे भारतात जर बघितलं तुम्ही तर 25% गरीब लोक भारतातील हे शहरामध्ये राहतात, असा एक प्रश्न या ठिकाणी विचारला होता, विधान त्या ठिकाणी होतं. आणि ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये स्थानांतर जे आहे, स्थानांतरण म्हणतो आपण किंवा स्थलांतर म्हणतो, ते होण्याचं प्रमाण फार मोठं आहे. कारण की आपण बघतो शहरातून लोक ग्रामीण भागात जाण्यासाठी कोणी तयार नाही आहे, सगळ्यांना काय पाहिजे आहे, ग्रामीण भागातून शहरी भागात. मग इथे प्रश्न पुढचा विचारला गेला आहे की ग्रामीण टू शहरी असं स्थलांतर होण्यामागील सर्वात महत्त्वाचं कारण कोणतं, तर याच्यामागील कारण आहे रोजगार.
रोजगारासाठी जात आहेत लोक, शिक्षणासाठी जात आहेत, सगळ्यात महत्त्वाचं रोजगार, नोकरीसाठी जात आहेत. पुढे ग्रामीण भागामधलं स्थलांतर जर बघितलं तुम्ही सर्वाधिक, तर ते कशासाठी होतं आहे? विवाहामुळे स्थलांतर होतं आहे. विवाह झाल्यामुळे एका भागातून दुसऱ्या भागामध्ये मुली जातात, तो एक मुद्दा आहे. पुढे भिल्ल समाज जर बघितलं तर खानदेशामध्ये खूप जास्त प्रमाणात आढळतो, त्या संदर्भात सुद्धा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे. आता पुण्याच्या बाबतीत थोडंसं वेगळं आहे. पुण्यामध्ये बहुसंख्य स्थानांतर झालेले लोक हे उत्तर कर्नाटकातून आलेले आहेत. कुठून? उत्तर कर्नाटकातून. आणि इथे आणखी एक प्रश्न विचारला गेला आहे मित्रांनो, की कर्नाटकामधून महाराष्ट्रात जे स्थलांतर आहे ना, तिथे पुरुषांपेक्षा महिलांचं स्थलांतर जास्त आहे. आता तुमच्यात कोणी विद्यार्थी मित्र पुण्यामध्ये MPSC वगैरे करत असेल तयारी, तर तुमच्या लक्षात येईल कदाचित कर्नाटकमधले बरेचसे लोक तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील, विविध व्यवसायामध्ये, हॉटेल वगैरे यासारख्या. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये परराज्यातून जे काही स्थलांतर होत आहेत त्याच्यामध्ये उतरता क्रम लावा अशा स्वरूपाचा प्रश्न याआधी आलेला आहे, की कोणत्या राज्यातून किती स्थलांतर होत आहे. UPतून जर बघितलं म्हणजे एकूण जे 100 लोक महाराष्ट्रात येतात त्याच्यात UPतून 28 लोक येतात. UPमधून महाराष्ट्रात येणाऱ्यांचं प्रमाण जे आहे ते 28% आहे एकूण स्थलांतराच्या. कर्नाटकमधून 16% आहे, गुजरातमधून 11% आहे. म्हणजे 100 लोक महाराष्ट्रात आले तर त्याच्यापैकी 11 म्हणजे परराज्यातून जे स्थलांतर होत आहेत यामध्ये तुम्हाला हा उतरता क्रम नीट लक्षात ठेवायचा आहे. UP, कर्नाटक, गुजरात, MP आणि आंध्र प्रदेश. त्यानंतर पुढचे मुद्दे तुम्हाला लोकसंख्येसंदर्भात या ठिकाणी विचारले गेले आहेत, की महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये जे स्थलांतर होतं आहे त्याचा प्रवाह कसा आहे. म्हणजे सर्वाधिक स्थलांतर कोणतं होतं, 2 नंबरचं कोणतं होतं? बघा, सगळ्यात मोठं स्थलांतर होतं मित्रांनो ग्रामीण भागातून ग्रामीण भागात, म्हणजे एका खेड्यातून दुसऱ्या खेड्यामध्ये जाणे असं आपण त्याला म्हणू. दुसरं स्थलांतर या ठिकाणी होतं आहे ग्रामीण भागातून नागरी भागात लोक येत आहेत. तिसरं एका नागरी भागातून दुसऱ्या नागरी भागात जात आहे. आणि चौथ्या नंबरचं स्थलांतर आहे ते नागरी भागातून ग्रामीण भागात. आपल्याला माहीत आहे नागरी भागातून ग्रामीण भागामध्ये खूप कमी लोक स्थलांतरित होतात. ग्रामीण हे 1 नंबरवर आहे आणि ग्रामीण नागरी 2 नंबरवर आहे. हे किमान पहिले 2 लक्षात ठेवा. पुढे महाराष्ट्रामधील स्थलांतराची कारणं काय आहे त्याचा उतरता क्रम तुम्हाला लावायचा आहे. का होतात महाराष्ट्रात स्थलांतर? सर्वाधिक स्थलांतर जे आहे महाराष्ट्रातलं ते कशामुळे होतं? तर ते होतं विवाहामुळे. ओके, मुलगी सासरी जाते आहे, विवाहाचं कारण सगळ्यात जास्त जर बघितलं तुम्ही तर विवाहातून त्या ठिकाणी स्थलांतर होतं आहे. दुसरं कुटुंबासह कुठेतरी व्यक्ती जातात, 2 नंबरचं स्थलांतर. तिसरं रोजगारासाठी कुठेतरी जात आहेत. चौथं इतर अनेक कारणं आहेत. त्यानंतर जन्मानंतर स्थलांतर होऊ शकतं आणि शिक्षणासाठी सुद्धा. पण सर्वाधिक स्थलांतर ही विवाहामुळे होतं महाराष्ट्रामध्ये, हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. पुढे महाराष्ट्रामध्ये आपण बघतो आहे आणखी एक प्रश्न विचारला गेला होता, की ग्रामीण स्थलांतर जे आहे ते कशासाठी होतं. खूप मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातून एका ग्रामीण भागातून दुसऱ्या ग्रामीण भागात कशामुळे होतं तर साखर कारखान्यांचा विकास. मित्रांनो, तुम्ही जर बघितलं आता कोरोनाच्या कालावधीत तुमच्या लक्षात आलं असेल, की ऊसतोड कामगार जे आहे हे काही लाखोंच्या संख्येमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी त्या ठिकाणी गेले असतात ऊसतोड करण्यासाठी. कोणी कारखान्यावर जाण्यासाठी, वेगवेगळे ऊस जे कारखान्यासंदर्भातले विविध उद्योग आहेत त्याच्या संदर्भातले जोडधंदे, ते सगळे या ठिकाणी ग्रामीण स्थलांतराचा भाग बनतात, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. पुढे लोकसंख्येच्या घनतेसंदर्भात सातत्याने प्रश्न आहे. भारताची लोकसंख्येची घनता किती तर 382 आणि महाराष्ट्राची किती तर 365. आता लोकसंख्येची घनता कशी काढतात मित्रांनो? एकूण लोकसंख्या भागिले जे काही क्षेत्रफळ आहे ते बरोबर त्या ठिकाणी लोकसंख्येची घनता तुमची येत असते. आता सर्वाधिक घनता जर तुम्हाला विचारली, बाबा भारतामध्ये सर्वात जास्त दाट लोकवस्ती कुठे आहे तर ती मुंबई उपनगरामध्ये. मुंबई उपनगरामध्ये एका चौरस किमीमध्ये 21,000 लोक राहतात जवळपास. मुंबई उपनगरची घनता 21,000 आहे. त्याच्यानंतर मुंबई शहर आहे 2 नंबरला, ज्याची घनता 19,000 आहे. आणि 3 नंबरला ठाणे आहे, ज्याची घनता 1100 आहे. आता मग सर्वात कमी घनता कुठे आहे? सगळ्यात पतल्या स्वरूपात, सगळ्यात विरळ स्वरूपात लोक कुठे राहतात तर ते राहतात गडचिरोलीमध्ये. सर्वात कमी दर चौरस किमीला फक्त 74 एवढी कमी लोकसंख्या त्या ठिकाणी राहत असते. पुढे जर बघितलं मित्रांनो तर पुढचा सर्वाधिक लोकसंख्येची पहिली 5 जिल्हे तुम्हाला माहीत असली पाहिजे. बघा, हा प्रश्न नीट करून ठेवा, यावर पुन्हा प्रश्न आलेले आहेत. लोकसंख्येच्या बाबतीत पहिला जिल्हा, आता याच्या आधी जर बघितलं तुम्ही तर ठाणे होता, आता पुणे आहे. पुण्याची लोकसंख्या 94 लाख इतकी आहे. मुंबई उपनगरची 93 लाख इतकी आहे. ठाण्याची 81 लाख इतकी आहे. मित्रांनो, आधी ठाण्याची 1,10,00,000 होती, पण आपण बघतोय
पालघर हा वेगळा जिल्हा झालेला आहे म्हणून ठाणे आता 3ऱ्या नंबरवर गेलं. पुणे 1 नंबर, मुंबई उपनगर 2 नंबर, ठाणे 3 नंबर, नाशिक 4 नंबर आणि नागपूर त्याच्यानंतर 5व्या नंबरवर आहे. हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. मग सगळ्यात कमी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्याची आहे तर सिंधुदुर्गची, फक्त 9 लाख लोकसंख्या आहे. गडचिरोली 2 नंबर, हिंगोली 3, वाशिम 4, भंडारा 5 नंबर. सगळ्यात कमी लोकसंख्येचा जिल्हा सिंधुदुर्ग. लिंग गुणोत्तर जर बघितलं तर काय, भारताचं लिंग गुणोत्तर म्हणजे दर 1000 पुरुषामागे किती स्त्रिया, तर भारतामध्ये 1000 पुरुषामागे 943 स्त्रिया आहेत, तर महाराष्ट्रामध्ये 929 आहे. बघा इथे आता महाराष्ट्र आणि भारताचं सुद्धा तुम्हाला तुलनात्मक अभ्यास असला पाहिजे की बाबा महाराष्ट्रापेक्षा भारताची घनता हे जे आहे लिंग गुणोत्तर भारताचं चांगलं आहे, महाराष्ट्रामध्ये ती वाईट स्थिती आहे. महाराष्ट्रात जर सर्वाधिक लिंग गुणोत्तर बघितलं तर ते रत्नागिरीमध्ये 1122 आहे, सिंधुदुर्गामध्ये 1036 आहे आणि गोंदियामध्ये 999 आहे. मित्रांनो इथे एक प्रश्न तुम्हाला विचारला गेला आहे राज्यसेवेला पुढे MPSCच्या एक्झाम्सला की रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये ही घनता का, याची लिंग गुणोत्तर का जास्त आहे, तर सरळ तुम्हाला मी बोललो इथे रत्नागिरी सिंधुदुर्ग हा कोकणातला भाग आहे. इथले जे पुरुष जे आहेत मित्रांनो हे मुंबईला येतात व्यवसायासाठी, त्यामुळे इथे महिलांचं प्रमाण जास्त दिसतं. म्हणजे इथे जन्मदर महिलांचा जास्त आहे असं अजिबात नाही आहे. तर या ठिकाणी स्थलांतर झाल्यामुळे जे आपण त्याचा परिणाम बघितला होता स्थलांतराचा लिंग गुणोत्तरावर होणारा, तो या ठिकाणी दिसतो. ते लोक जे आहे पुरुष विशेषतः कुठे येत आहेत, मुंबईला येत आहेत, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जे, त्यामुळे महिलांचं प्रमाण या ठिकाणी जास्त आहे. पुढे जर बघितलं तुम्ही तर साक्षरता, महाराष्ट्राची साक्षरता 82.34 इतकी आहे. 2011ची जनगणना आपण या ठिकाणी ही सगळी बघतो आहे, त्याच्यावर जे प्रश्न आलेले आहेत ते बघतो आहे. आता मग तुम्हाला पुरुष साक्षरता माहीत पाहिजे 84%, स्त्री साक्षरता जवळपास 76% इतकी आहे. त्याच्यानंतर मित्रांनो 2011मध्ये म्हणजे 2001 ते 11मध्ये सर्वाधिक वाढ लोकसंख्येची कोणत्या जिल्ह्यामध्ये झाली तर ती ठाणे जिल्ह्यात झालेली आहे. 36% वाढ झाली. किती? 36% इतकी मोठी वाढ त्या ठिकाणी आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. पुढे जर आपण बघितलं तर या ठिकाणी साक्षरतेच्या बाबतीमध्ये सर्वाधिक साक्षरता ही मुंबई उपनगरची आहे 90%, तर सर्वात कमी साक्षर जिल्हा हा आधी नंदुरबार होता, परंतु आता पालघर सगळ्यात कमी साक्षर जिल्हा आहे. पालघरमध्ये फक्त 57% लोकसंख्या ही साक्षर आहे. ओके, ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. पुढे नागरीकरणावर प्रश्न आहेत. नागरीकरण किती टक्के झालेलं आहे? महाराष्ट्रामध्ये 45% इतकं नागरीकरण झालेलं आहे. मग भारतामध्ये सर्वाधिक नागरीकरण म्हणजे काय तर शहरी भागामध्ये राहणारी लोकसंख्येचं प्रमाण. भारतात सर्वाधिक शहरी भागात राहणारी लोकसंख्या जर बघितली तर ती तामिळनाडूमध्ये आहे 48%, केरळमध्ये 47% आणि महाराष्ट्रामध्ये 45%. हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढे मित्रांनो धर्मनिहाय लोकसंख्येसंदर्भात काही प्रश्न आलेले आहेत. धर्मनिहाय लोकसंख्या जर बघितली महाराष्ट्राची तर उतरता क्रम लावा अशा स्वरूपाचा तुम्हाला प्रश्न विचारला गेला आहे. सर्वाधिक लोकसंख्या हिंदूंची आहे 80%, मुस्लिमांची जवळपास 11%, बौद्ध जवळपास 6%, जैन 1.25%, ख्रिश्चन 1% अशा स्वरूपाचं, म्हणजे हिंदू मुस्लिम बौद्ध जैन किमान पहिले 4 तरी धर्म तुम्हाला उतरत्या क्रमाने माहीत असले पाहिजे. त्याच्यानंतर मग ग्रामीण लोकसंख्या, आता हे शहरीकरणाचाच वेगळा भाग आहे विरुद्धार्थी रूप. ग्रामीण लोकसंख्या सर्वाधिक जर बघितली तुम्ही तर गडचिरोलीमध्ये आहे 89%, म्हणजे शहरीकरण फक्त 11% आहे. आणि सर्वात कमी ग्रामीण लोकसंख्या ठाण्यामध्ये आहे म्हणजे 23%. ठाण्याचं जर बघितलं तुम्ही तर जवळपास 77% लोकसंख्या शहरामध्ये राहते ठाण्याच्या बाबतीत. आता त्याच्यात दुसरा एक प्रश्न विचारला गेला आहे की महाराष्ट्रामध्ये 100% नागरीकरण झालेले जिल्हे कोणते, तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. इथे खेडे ही कन्सेप्ट नाही आहे, इथे पूर्णतः काय आहे शहरीकरण झालेलं आहे. म्हणूनच मुंबई शहर आणि उपनगर यांच्यासाठी जिल्हा परिषद नावाची जी संस्था आहे ती त्या ठिकाणी अस्तित्वात नाही, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. पुढचा एक प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये दशलक्षी शहरं कोणकोणती आहे, त्यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि औरंगाबाद हे 5 दशलक्षी शहरं आपल्याला तोंडपाठ असली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मनपा किती आहेत तर 27 मनपा आहे. आता मित्रांनो याच्यामध्ये हे प्रश्न जे आहेत विविध एक्झामचे आपण कव्हर केले आहे. MPSC असेल, सरळ सेवा, पोलीस भरती, इतर विविध ज्या काही क्लरिकलच्या एक्झाम्स आहेत त्याच्यामधून हे प्रश्न घेतलेले आहेत, त्याला मी अपडेट केलेलं आहे. आता मनपा जर बघितलं 27, मग 27वी मनपा कोणती तर ती पनवेल. ठाण्यामध्ये किती मनपा आहे, सर्वाधिक 6 मनपा या ठाण्यामध्ये आहे, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आपण बघितलं आदिवासी अनुसूचित जमाती, महाराष्ट्रामध्ये किती आहे आदिवासींचं प्रमाण तर ते 9% आहे. सर्वाधिक आदिवासी लोकसंख्याचं प्रमाण नंदुरबारमध्ये 69% आणि गडचिरोलीमध्ये 38% आहे. नंदुरबार आणि गडचिरोली
आपण नंदुरबारला आदिवासींचा जिल्हा म्हणतो ते यामुळेच. पुढे महाराष्ट्रामध्ये झोपडपट्टीत राहणारे लोक किती टक्के, तर 18% लोकसंख्या ही झोपडपट्टीत राहते. इथे एक आता चर्चेत असलेली एक मोठी आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी कोणती ते तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. मुंबईमध्ये असलेली ती झोपडपट्टी आहे. पुढे महाराष्ट्रामधील जी 10 वार्षिक वाढ झाली लोकसंख्येची ती किती टक्के आहे, तर 16%. 2001 ते 11. भारतामध्ये मात्र ती 17.5% जवळपास इतकी वाढ झालेली आहे. हेही आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. पुढे मित्रांनो, लोकसंख्या आपण बघतो आहे. लोकसंख्या मोजणी पहिली जी जनगणना होती ती 1872 झाली. आता इथे तुम्हाला प्रश्न विचारतोय मी, 1872 तेव्हाचा व्हाईसरॉय कोण होता? ओके, सोपा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आलेला आहे की म्हणजे आपले याच्या संदर्भात आहे खेडे जे म्हणतो आपण लोकसंख्येतले लहान खेडे जे असतात त्याच्यापुढे खुर्द लावले जातात. म्हणजे 2 खेडे जर एकाच नावाचे असतील एका जवळजवळ तर लहान खेड्याला खुर्द म्हटलं जातं आणि मोठ्या खेड्याला बुद्रुक असं म्हटलं जातं. हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे अनुसूचित जाती जर बघितल्या, SC आपण ज्यांना म्हणतो शेड्यूल्ड कास्ट, तर यांना 341 राष्ट्रपती आदेशित करू शकतो आणि या अनुसूचित जातीची व्याख्या ही कलम 366 आहे. महाराष्ट्रात जर बघितल्या अधिकृत तर 59 इतक्या अनुसूचित जाती आहे. हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागतं. अनुसूचित जमाती कलम 341(1) नुसार राष्ट्रपती अनुसूचित जमाती घोषित करत असतात. हे या ठिकाणी लक्षात असू द्या. आणि आदिवासींना किंवा अनुसूचित जमातींना आपण गिरिजन किंवा आदिवासी अशा स्वरूपाचं त्या ठिकाणी संबोधन वापरत असतो. पुढे या इथे वरती SC संदर्भात एक लहानसा प्रश्न विचारला की अनुसूचित जातींना हरिजन अशी संज्ञा कोणी वापरली होती सगळ्यात आधी, तो एक प्रश्न तुमच्यासाठी आहे. नक्कीच तुम्हाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकूण अनुसूचित जमाती किती आहेत सध्या, तर 47 आहे. हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्याच्यानंतर भारतातील सर्वाधिक लोकसंख्येची राज्य मित्रांनो, 1 नंबरचं राज्य आहे उत्तर प्रदेश. किती आहे लोकसंख्या? 20 कोटी. 2 नंबरचं राज्य आहे महाराष्ट्र. किती आहे लोकसंख्या? 11 कोटी. 3 नंबरचं राज्य आहे बिहार. लोकसंख्या किती आहे? 10 कोटी. पहिले 3 राज्य जे की 10 कोटी प्लस आहे ते आपल्याला माहीत असले पाहिजे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण लोकसंख्या, स्थलांतर हे जे मानवी भूगोलाचे मुद्दे आहेत ते या लेक्चरमध्ये कव्हर केले आहे. नक्कीच तुम्हाला हे सगळं शिकवलेलं या ठिकाणी कळालं असेल. मी थोडासा स्पीड या ठिकाणी कमी केला आहे. काही जणांना त्याचा प्रॉब्लेम होतो, जास्त स्पीडमध्ये मी शिकवत असतो, त्यामुळे थोडासा कमी केला आहे. तुम्ही नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्यापुढील घंटीचे बटन दाबा आणि नवीन व्हिडिओज या ठिकाणी तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो. आपल्या मित्रांनासुद्धा ते शेअर करत चला. तर चला मित्रांनो, या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.